हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आहे बोटिंग डे आणि माझं बोटिंग आहे मनगावला. सो मी मनगावला जात आहे आणि जेव्हापासून पुण्यावरून परत आलं तर तेव्हापासून मम्मी पप्पांना पण भेटलो नाही. तर मम्मी पप्पांना पण भेटणार आहे. मम्मीला माहिती नाही मी येणार आहे. थोडं सरप्राईज दिल्यासारखं करू. आपण रेकॉर्ड करू रिॲक्शन की हाऊ शी बिहेव बघितल्यानंतर इतक्या दिवसानंतर. आणि टॉप ऑफ दॅट आज इलेक्शन डे आहे, तर आपण आपल्या गावातला इलेक्शन डे पण या ब्लॉगमध्ये कवर करू की गावामध्ये इलेक्शनच्या दिवशी कसं काय वातावरण राहते. सो लेट्स फिनिश द ड्रिंक अँड हेड टुवर्ड्स मनगाव. घरी जाता जाता रस्त्यामध्ये झगडा झाला. दादा आता आपण पोचलो आहे घरी. मम्मीचे रिॲक्शन्स पाहू. मम्मी माझी टम्मी. मम्मीला काढतो. टमडो का टमडो. Hold this for us. माझी मम्मी हा मम्मी रोड झाली त्याचं का? काय म्हणते तब्येत हागवली ना. आता आपण ज्या कामासाठी आलो होतो वोटिंग करायसाठी ते काम करायसाठी जात आहे. वोटिंग करायसाठी पप्पाचं दादाचं आणि माझं नाव आहे आमचं वोटिंग लिस्टमध्ये, पण मम्मीचं नाही. तर एक अप्लिकेशन आहे, ते प्लेस्टोरवरून डाउनलोड केली, वोटर हेल्पलाईन, आणि त्याच्यावरून नाव आणि बाकीचे डिटेल्स टाकून सर्च केलं की मम्मीचं नाव कुठे आहे. तर ते मम्मीचं नाव हिंगणघाटच्या बेडकर कॉलेजमध्ये वोटिंगला दाखवत आहे. तर आता मग पहिले मी वोटिंग करून येतो, मग त्यानंतर मम्मीला हिंगणघाटला घेऊन जातो वोटिंग करायसाठी. चलशील का नाही? खरं खरं सांग. हां बट 2 मिनटं घ्यायचे वाचायचं कोणते कोणते नाव आहे बरोबर. पहिले मतदान टाकायचं, मग शाई लावायची का. हा ना गौरव भाऊ म्हणे मत सध्या बटन दबल्यावर ते काउंटिंग आहे पाची म्हणे. होते का नाही तर. हां इकडं माहोल्या वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की लढला नाही तर चालेल पण विकला जाऊ नकोस. बस हेच कोर्टने आपल्याला इन्स्पिरेशन दिलं आहे आणि एवढे लांब आपण वोटिंग करायसाठी आलो आहे. खूप इम्पॉर्टंट आहे वोटिंग करणं. एक मतानी सर्व काही डिफरन्स क्रिएट होऊ शकतं. माझा हा व्हिडिओ जेपर्यंत येईल तेपर्यंत तर ऑलरेडी तुमच्याकडे मतदान झालेलं राहील. पण ज्यांच्याकडे मतदान नाही झालं राहील तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही कुठे पण असेल मतदानाच्या दिवशी प्लीज आपल्या वोटिंग सेंटरवर जाऊन तुमच्या फेवरेट कंटेस्टंटला जो तुम्हाला वाटते एलिजिबल आहे त्याला जाऊन मतदान करा. वोटिंग करून आलो आहे. आपलं वोटिंग झाली आहे. बट मम्मीचं नाव नव्हतं आणि मी त्यांना विचारलं तर ते डायरेक्ट बोलले की माहिती नाही, लिस्टमध्ये आहे नाही, तुम्ही वोट करू नाही शकत. म्हणजे मला स्वतः माहिती आहे की त्या ॲप्लिकेशनवरून आपण नाव बघू शकतो की आपलं कुठे आहे. त्याच्यामुळे मला माहीत तरी पडलं की मम्मीचं आहे कुठे. हेच एक वन ऑफ द रिझन आहे की खूप कमी वोटिंग होते. वोटिंग पर्सेंट रेट कमी असण्याचं वन ऑफ द रिझन हेच आहे. लोकांना माहितीच नाही राहत की त्यांचं नाव कोणत्या बूथवर आहे. मी ते रस्त्याच्या बाजूला बसून वाट बघत आहे. वाट कशाची बघत आहे की आता इलेक्शन होता आज आणि इलेक्शनचे आता 6 वाजले आहे. वोटिंग क्लोज झाली आहे. तर प्रत्येक
5 वर्षामध्ये आमच्या गावामध्ये फक्त एकदा बस येते आणि ते पण जेव्हा वोटिंग होते तेव्हा. त्या दिवशी जी वोटिंग मशीन आहे त्याला कलेक्ट करायसाठी जी बस येते गव्हर्मेंटची, तर गव्हर्मेंट व्हेकल फक्त एक वेळ येते आमच्या गावामध्ये जेव्हा वोटिंग असते, त्याच्याशिवाय कधीच येत नाही. तर जेपर्यंत बसची वाट बघतो तेपर्यंत माझ्या गावाबद्दल थोडं तुम्हाला सांगून देतो. तुम्हाला तर माहितीच असेल, याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, हे आपलं घर आहे आणि या घराच्या समोरच, अगदी आपल्या घरासमोर ही नदी आहे. तर हे जे घर तुम्हाला आता अगोदर दिसत आहे, आता तर हे खूप याचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही चेंज केलं आहे. हे आता हे कोटा वगैरे आता बदलं आणि जे घर होतं, तर जुनं आमचं जे घर होतं ते असं नव्हतं. अगोदर आमचं जे घर होतं ते शेणाचं होतं आणि शेणाचं मातीचं घर असून पण ते डबल G+1 फ्लोअरचं होतं माझ्या आजोबांच्या काळातलं. आणि मी माझ्या आजी आजोबांसोबत काही वॅकेशन्स इथे स्पेंड केले आहे, तर खूप साऱ्या आठवणी आहे. आणि मला आता पण आठवते की हे जी नद आहे ना, या नदीचं म्हणजे जेव्हा पण या नदीला खूप जास्त पाणी येते तर या नदीचं पाणी सर्व इथपर्यंत येते, अक्षरशः या रोडपर्यंत. म्हणजे मी आतापर्यंत जेव्हा लहान होतो तेव्हा एकदा पूर पाहिला आहे आणि आता जेव्हा मोठं झालो आहे तेव्हा तर मी आतापर्यंत 2 पूर पाहिले, म्हणजे इथपर्यंत पाणी येते. आणि हे जे तुम्हाला पूर्ण हे जे शेत दिसत आहे ना, ते इथपर्यंत पूर्ण असं पाणी भरून जाते, पूर्ण म्हणजे गावाच्या चारी अवतीभवती पूर्णपणे पाणी असते. आतापर्यंत कधी या रस्त्याच्या पुढे इथपर्यंत पाणी कधी गेलं नाही आहे, बट या रस्त्यापर्यंत इथपर्यंत तर पाणी मी बघितलंच आहे. तर तुम्ही माझा याच्या अगोदरचा ब्लॉग बघितला ज्याच्यामध्ये माझी आजी तुम्ही बघितली, तर माझी आजी इथेच राहत होती, ज्या जुन्या घराची मी गोष्ट सांगत आहे तुम्हाला. तर खूप साऱ्या मेमोरीज आहे, खूप सारे लहानपणातले माझे जे पोळा जे फेस्टिवल असतो तेव्हा मी गावाला यायचो. बेसिकली माझं एज्युकेशन हिंगणघाटला झालं आहे, तर मोस्टली हिंगणघाटलाच राहायचो. बट जेव्हा जेव्हा फेस्टिवल राहायचे तेव्हा मनगावला यायचंच म्हणजे यायचं. आणि माझे जे सर्व मोठे बाबा आत्या लोक वगैरे आहे ते पण सर्व मनगावला राहिले आहे. करना पड़ता हां, चलो दिखाओ, हुनर दिखाओ तुम्हारा. का याच्यासाठी तर नव्हे, पानगीसाठी पानगीची व्यवस्था तर नाही लावून राहिली. हां, पाणी पिऊन झालं का? असंच फिरता फिरता नदीवर आलो आहे, एकदम 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे नदीवर. या नदीसोबत पण खूप साऱ्या मेमरीज आहे, कारण की 2020मध्ये जेव्हा लॉकडाऊन लागला होता तेव्हा मी मनगावलाच होतो आणि खूप सारा आपण रोजचा इव्हिनिंगचा जो टाईम आहे तो स्पेंड करायसाठी रोज नदीवरच यायचो. तर हे नदीवर खूप सारी अगोदर रेती वगैरे होती, आता खूप जास्त असं घाण झालं आहे, कारण की इथली जे रेती होती ते सर्व जे हे होते म्हणजे ऑक्शन होते तेव्हा ते सर्व रेती सर्व उचलून नेली आहे घाटवाल्यांनी. आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम जे मी माझ्या लाईफचं जे मेडिटेशन केलं होतं, मेडिटेशन एक्सपिरियन्स केलं होतं, ते पण मी इथेच या नदीच्या ते तिकडे एक पुढे एक असं थोडं शांतता प्लेस आहे, तर तिथे मी फर्स्ट टाईम मेडिटेशन केलं होतं आणि खूप भारी फिलिंग होती. तर तेव्हा मी फर्स्ट टाईम मेडिटेशन केल्यानंतर थोडं त्याच्यानंतर यूज टू प्रॅक्टिस करत गेलो, बरं वाटते. आणि हे आपली नदी, या नदीच्याच पुढे इकडे घर, जर थोडं मी वरती चढलो तर आपलं घर दिसणार. वो रहा अपना घर, हे तुम्हाला इकडे ग्रीन या नदीवरची एक खास गोष्ट सांगतो म्हटलं तर अशी आहे की इथून इतका भारी लँडस्केप दिसते, खूप जास्त. इकडे अशी नदी
आणि नदीच्याच बिलकुल पाठीमागे इकडे खूप छान सनसेट होतो, एकदम भारीवाला. पण आपल्या साईडवर आलो आहे आणि जो सोशल इन्फ्लुएन्सर अवॉर्डवाला जो ब्लॉग आहे तो इथून लाईव्ह जातो आहे, म्हणजे लाईव्ह केला आहे. आणि आता मी हे जे रेकॉर्ड करत आहे माहिती नाही हे कधी ब्लॉगचा पार्ट बनणार आहे की नाही, और कधी व्हिडिओमध्ये येणार आहे की नाही याची पण काही कल्पना नाही आहे. बट रँडमली असं शूट करतो आहे, मे बी होप सो टाकणार. असंच वेळातून वेळ काढून घराचं काम बघायसाठी आलो आहे. थोडं फटाफट फास्ट प्रोसेसमध्ये करायचं आहे लवकरात लवकर, कारण की ऑलरेडी खूप सारे दिवस झाले आहे.